आज या ठिकाणी या मशिदीची पाहणी केली, परिसरात पाहणी केली, काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना झापत होता तुम्ही आता? हे प्रत्यक्षात आता लक्षात येते की पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या सोबत मदतीने मोठ्या प्रमाणात मुंबई आणि आसपास मशिदीच्या नावाने लँड जिहाद, ज्याला लँड ग्रेबिंग म्हणू, इथे प्रत्यक्ष ग्रेट ईस्टर्न सोसायटीचा एग्रीमेंट आहे की या ठिकाणी एक संडास होतं, तिथे येण्या जाण्यासाठी या दर्गाच्या लोकांनी परमिशन मागितली आणि त्यानंतर इथे अनधिकृत मस्जिद सारखं उभं केलं. त्याच्या आसपास एअर कंडिशन शोरूम, 8 दुकानं आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की इथले पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडे मी स्वतः जाऊन रायटिंग मध्ये तक्रार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने विधानसभेत सांगितल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टरनी गेल्या आठवड्यात या मस्जिदला, जी मस्जिद नाहीये, अनधिकृत लाऊडस्पीकरची परवानगी दिली. म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर पण हे लँड जिहादचे पार्टनर आहेत. या सगळ्यांवर कारवाई होणार. मुंबई आसपास लँड जिहादच्या नावाने, जे मस्जिदीच्या नावाने काय लँड माफिया मुंबई समुद्र किनाऱ्याची जमीन काबीज करत आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई सुरू. धार्मिक स्थळांच्या मला हे जे मध्यमवर्गीय ग्रेट ईस्टर्न सोसायटीत 2000 लोक राहतात, त्यांनी एग्रीमेंट दाखवलं की ते छोटीशी दर्गा म्हणजे मस्जिद नाही, छोटीशी, तिथे त्यांचं एक सार्वजनिक शौचालय, तिथे येण्या जाण्याचा रस्ता मागितला आणि तेवढंच एग्रीमेंट झालं. पण जे लँड माफिया आहेत त्यांनी लँड जिहाद मस्जिदीच्या नावाने जमीन घेतली, दुकानं बांधली, विकली आणि पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी त्यात पार्टनर. जे महापालिकेचे अधिकारी आलेत ते पण म्हणतात हे मानव अधिकार आयोग में गया, स्टे मिळाला आहे. म्हणून या लँड माफियावर काय, आणि पुढच्या महिनाभरात मी 10 अशा प्रकाराचे मस्जिदीच्या नावाने जे लँड जिहाद सुरू आहेत ते घोटाळ्याचा खुलासा करणार. आता आपण, तुम्ही आणि मी एक 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 शोधू. आजपासून हे ऑपरेशन सुरू झालं आहे. पुढच्या 2-4 दिवसात मी जे भाईंदरला समुद्र किनाऱ्यावर अशाच प्रकाराने जे CRZ मॅनग्रोव्हवर मस्जिद बांधण्यात आली आहे त्याची पण पाहणी करायला जाणार आहे. वक्फ बोर्डचं बिल म्हणजे जे मिया उद्धव ठाकरेंनी, ज्याच्यासाठी राहुल गांधीची काँग्रेसला पाठिंबा दिला, आणि वक्फ बोर्ड बिल जे असेच मुस्लिम लँड माफिया जमीन ग्रेबिंग करतात त्याचं बोलतायत ना, त्या संबंधात मी या उद्धव ठाकरेच बोलू शकणार. मात्र बाळासाहेब ठाकरे असताना आणि त्यांचे विचार आणि आता कुठे राहुल गांधीचे विचार अशा प्रकारचा, मी म्हणून सांगितलं हे मिया उद्धव ठाकरेंना विचारा. लोकसभा इलेक्शन मध्ये तुमच्या अरविंद सावंत मस्जिद आणि त्याचा जाऊन मस्जिदीचे एक्सरसाइज वाढवून देऊ, मस्जिदीचा लँड जिहादला आम्ही पाठिंबा देऊ, आणि ते उर्दू भाषेत भाषण करत होते, मराठीत नव्हे. तर मिया उद्धव ठाकरेंनी त्याची स्पष्टता करावी. सर, आज एक तरफ वक्फ बोर्ड का बिल पास हो रहा है, दूसरी तरफ आप मुंबई के ऐसी मस्जिदों के पास जाकर देख रहे हो कि किस तरह से लैंड ग्रैबिंग हुआ है. गए कुछ वर्षों में मस्जिद अनधिकृत लाउडस्पीकर के नाम से जो लैंड जिहाद चला है, लैंड ग्रेबिंग चला है, धारावी की मस्जिद आपने देखी है, इसको तोड़ने का न्यायालय ने आदेश दिया. ये भांडुप में भी जिमेनिया ग्रेट ईस्टर्न रेसिडेंट सोसाइटी की एक टॉयलेट में आने जाने का रास्ता 5 साल पहले परवानगी दी. वहां इन्होंने अभी 8 एयर कंडीशन हॉल दुकान बना दी, बेच दिया. दुर्दैव की बात है कि यहाँ के पुलिस इंस्पेक्टर और BMC राइटिंग में इसका सपोर्ट करते हैं. तो ये सब लैंड जिहाद, लैंड माफिया और उसके पार्टनर सरकारी अधिकारियों के खिलाफ हमारी लड़ाई अब शुरू हुई है. अब यार ये तो मियाँ उद्धव ठाकरे को पूछो, क्योंकि मियाँ उद्धव ठाकरे ने
अब वक्फ बोर्ड बिल का विरोध किया है। यही मियां उद्धव ठाकरे के जो सांसद अरविंद सावंत लोकसभा चुनाव के समय पर वहां मस्जिद और उसके आसपास जाकर भाषण करते थे, हम मस्जिदों की एफएसआई बढ़ा देंगे, हम लैंड ग्रेबिंग का, लैंड जिहाद का समर्थन करेंगे, और वो भाषण मराठी में नहीं उर्दू में करते थे। तो इसका जवाब मियां उद्धव ठाकरे दे सकते हैं। अब फर्क है, बाला साहेब हमेशा भगवा वस्त्रधारी थे, अब उद्धव जी की सेना ये हरे रंग के वस्त्र और हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।